नमस्कार दर्शकों, आप देख रहे हैं फुलवारी समाचारों का चैनल। वसई विरार क्षेत्र में पुलिस के द्वारा पकड़े गए चोरी के माल बरामद किए गए। आज वो जिसका चोरी हुआ सामान या पैसा, मोबाइल, आज पकड़े गए सामान को आज पुलिस द्वारा आज देखिए आज डीसीपी पूर्णिमा चौगुले के हाथों वापस किया जा रहा है। फुलवारी समाचारों का खास खबर। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि मेहनतीमुळेच हे शक्य होऊ शकलं आहे। त्यानंतरचं पुढील नाव मी जाहीर करू इच्छिते। श्री सुनील कुमार हंसराज शर्मा यांचा 12 लाख किमतीचा आयशर आपल्या अधिकाऱ्यांनी शोधून घेतला आहे। ते आहेत उत्सव जितेंद्र शर्मा। त्यांचा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। यांची 3.5 लाखाची 4-चाकी वाहन, त्याची चावी आपण त्यांना मॅडमच्या हस्ते देत आहोत। त्यानंतर तरिता जितेंद्र सिंग यांचे सोन्याचे दागिने, जवळजवळ 3.5 लाखाच्या किमतीचे यांचे सोन्याचे दागिने मॅडमच्या हस्ते आपण त्यांना वाटप करत आहोत। त्यासाठी जोरदार टाळ्यांची अपेक्षा करते मी तुमच्याकडनं, कारण हे खूप अथक प्रयत्नातून आणि मेहनतीतून वाटप करत आहोत। प्लीज जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। कारण त्यांच्या प्रयत्नातून हे शक्य झालं आहे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे रोहिंज पोलीस ठाणे यांच्यासाठी। सोन्याचे दागिने आपण त्यांना मॅडमच्या हस्ते जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। आपण खरंच भाग्यवान आहोत। 2,50,000 किमतीची आपली रोख रक्कम आपल्याला भेटली होती। त्यामुळे जो सो प्लीज त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजेत। आता हॅलो आहेत का तिथे? विरार पोलीस, जोरदार टाळ्या झाला पाहिजे। त्यानंतर किमतीचे सोन्याचे दागिने आपण त्यांना परत करत आहोत। प्लीज जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। आता पुढे देत आहोत, सो प्लीज टाळ्या झाल्या पाहिजे। आपण त्यांना परत करत आहोत, वाटप करत आहोत आपल्या सरांच्या साहेबांच्या हस्ते, एसीपी साहेबांच्या हस्ते। प्लीज टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार। ट्रक होता, जवळजवळ 12 लाख किमतीचा जो ट्रक आपल्या पोलीस अधिकाऱ्यांनी शोधून काढला आहे। त्याबद्दल संपूर्ण पोलीस अधिकाऱ्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत म्हणते। त्यासाठी प्लीज परत एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। आता आपण ज्यांना त्यांच्या वस्तूंचं वाटप केलं आहे तेथील 2 व्यक्ती ज्या आहेत त्यांचं मी मनोगत इथे घेऊ इच्छिते। तर मी रंजना कालेकर मॅडम ज्या आहेत त्यांना प्लीज पुढे बोलवू इच्छिते।
की दोन शब्दात त्यांनी त्यांचं